गर्दी आहे ट्रेनमध्ये. असा आपला प्रवास चालू झालेला आहे जाण्यासाठी. त्यासाठी मी हा ब्लॉग तयार करत आहे. आज मुंबई लोकलमधला आपला ब्लॉग आहे. अशी गर्दी असते रोजची, रोज आम्हाला जायला लागतं एवढ्या गर्दीतून. आता आम्ही उभंच आहे, तर बघू आपल्याला कधी जागा भेटते बसायला. ही गर्दी प्रत्येक दिवसाला वाढत जाते. आता आलेलं आहे कुर्बा स्टेशन, त्याच्यानंतर आहे कोपरखाना स्टेशन, त्याच्यानंतर गणपती स्टेशन, त्याच्यानंतर आहे रबाडा स्टेशन, त्याच्यानंतर आहे ऐरोली स्टेशन, त्याच्यानंतर आहे दिघा स्टेशन, सर्वात शेवटी ठाणा स्टेशन. असं गर्दी वाढत जाईल. प्रचंड गर्दी आहे गाड्यामध्ये. अशी राहायला पण व्यवस्थित जागा नाही. असा हात इथं बघा, इथं असा हात पकडला आहे मी, हात पकडून चाललेला आहे. त्यासाठी हा एक प्रवास, रेल्वेचा प्रवास कसा असतो मुंबईकरांचा हे मी तुम्हाला दाखवत आहे. अशी आमची मुंबईची लाईफ आहे. सकाळी पण अशीच लाईफ, संध्याकाळी पण अशीच लाईफ. उभा राहून प्रवास, असा आमचा रोजचा प्रवास असतो. वाजले 6:30. 6:30ची थोडी कुटुंब गर्दी आहे. रोजचा आमचा प्रवास, एक स्टेशन येतील आणि कशी कशी गर्दी पाहू शकतो तुम्ही. गर्दीमध्ये सुद्धा मोबाईल आम्ही पाहतो. एवढ्या गर्दीमध्ये कितीही गर्दी असू दे, मोबाईल हा प्रत्येकजण पाहत असतो. कोणी गाणी ऐकत असतं, कोणी पिक्चर पाहत असतं. गर्दी आहे. गाडी आलेली आहे, ठाण्यावरती गाडी आलेली आहे. आवाज तुम्ही ऐकला असेल. चालली आता पनवेलला चाललेली आहे आणि आमची गाडी ठाण्यात चाललेली आहे. रोजची आमची मागे पण अशी गर्दी आहे सगळी. आपला प्रवास आहे 6:30 मिनिटं झालेले आहे. आलेले मधलं कोपरखाना स्टेशन, कोपरखाना स्टेशन आलेले आहे. आता गाडी भरतच जाईल. काही उतरतील प्रवासी, काही चढतील. गाडी मुंबईकरांचा आमचा प्रवास असा असतो रोजचा. गाडी सुटणार कोपरखाना स्टेशन. आपल्या बदलापूर या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रवास पोहोचत आहे. मला प्रवास आवडला असेल माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझे पहा. मला आवडले तर लाईक करा आणि कमेंट करा. आता मला जागा भेटलेली आहे बसायला. आता मी बसतो. आता बसलेलं आहे मी. हे पहा, बाहेरचं दृश्य तुम्हाला दाखवत आहे. मी तुम्हाला स्टेशन आल्याकडे दाखवलं. स्टेशन आलेलं आहे. गणपती स्टेशन आले. गणपती
स्टेशन आहे दाखवते आपल्या कर्जत या युट्यूबच्या माध्यमातून. आलेलं आहे नवी मुंबईमधलं रबाळे स्टेशन. छान छान स्टेशन आहेत नवी मुंबईमध्ये. रबाळा स्टेशन. नेक्स्ट स्टेशन आहे ऐरोली. सुंदर जागा भेटलेली आहे बसायला. आपल्या गाडीच्या ठाण्याच्या दिशेने चाललेली आहे. नेक्स्ट स्टेशन येईल ऐरोली. स्टेशन आहे ऐरोली. नेक्स्ट स्टेशन ऐरोली. स्टेशन आलेले आहे ऐरोली. आलेलं आहे दिघा गाव स्टेशन. हे नवीन स्टेशन झालेलं आहे. मागच्या 26 जानेवारीला या स्टेशनचं उद्घाटन झालेलं आहे. आता जवळपास 1 वर्ष होतील या स्टेशनला चालू होऊन. हे आहे बघा, ही चाललेली आहे. ही ट्रेन चाललेली आहे पनवेलला आणि आपली ट्रेन चाललेली आहे ठाणे. समोरची ट्रेन चाललेली आहे पनवेलला आणि आपली ट्रेन चाललेली आहे ठाणा. आता ठाणा स्टेशन येईल 5-6 मिनटामध्ये. ठाणा स्टेशन येईल. आपण ठाणा स्टेशनला उतरून आपला ब्लॉग तिथं आपण संपवणार आहे. जर तुम्हाला आवडला असेल ब्लॉग माझ्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. स्टेशन चला तर मित्रांनो, अखेर आलेले आपलं ठाणा स्टेशन. अखेरचं स्टेशन आहे. परत ऐरोलीला आणि आपलं आहे ठाणा स्टेशन. प्लॅटफॉर्म क्रमांक 10वर आपली ट्रेन आलेली आहे. आणि आता इथं आपण आता चला मित्रांनो, आता आपण उतरणार आहे ठाणा स्टेशनला. ठाणा स्टेशनला उतरून आपण आपल्या ब्लॉगची आपण समाप्ती करणार आहे. मित्रांनो, आता आपण उतरलेले आहे ठाणा स्टेशनला आणि आम्ही चाललेलो आहे आता पुढच्या प्रवासाला. आणि आमच्या घरी हो आता कोणती ट्रेन भेटते. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलचं नाव कर्जत टू बदलापूर. मला खूप खूप धन्यवाद.